सांगलीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विष्णू मानेंनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराची सुरुवात केली। अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार की आघाडी करणार याची वाट न पाहता विष्णू मानेंची प्रचाराला सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी अर्ज भरलेला आहे, प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आज पार्श्वनाथ नगर हा नवीन भाग आमच्या प्रभाग 8 मध्ये आलेला आणि या दत्त मंदिरामध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेऊन इथल्या स्थानिक नागरिकांना समवेत घेऊन प्रचाराची सुरुवात मी करतोय माझ्या सहकाऱ्यांच्या मार्फत। आणि येत्या 4 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत पक्षाच्याकडून अधिकृत पॅनेल सुद्धा माझ्याबरोबर आणखी 3 सहकाऱ्यांना घेऊन पुढच्या आठवड्यात मी प्रचार करणार आहे। पण मी गेले 15 वर्ष मेंबर असल्यामुळे मी जी काही कामं केलेली त्या 15 वर्षामध्ये ती कामाची पुस्तिका, प्रभागाचा विमा हे पुस्तक मी काढलेलं आहे। ते घरोघरी पोच करण्याचं मी व माझ्या सहकाऱ्यांच्या मार्फत घर टू घर, होम टू होम जाण्याचा प्रयत्न माझा आणि पक्षाचा अजेंडा पोचवण्याचा प्रयत्न आहे। त्या कामासाठी आमचे नेते अजितदादा पवार, सांगलीचे विधान परिषदेला आमचे विद्यमान आमदार इद्रिसभाई नायकवडी, पक्षाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा राबवतोय। आणि सांगली महापालिकेत अजितदादांच्या पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक पक्षप्रवेश करत असल्यामुळं निश्चितपणे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल अशी आशा आहे। नाही, माझ्या तरी डोक्यात नाही। अजितदादांचं पॅनेल लढवायचं आणि आपलं पॅनेल आणण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे। आणि आता जी परिस्थिती बघता या 8-10 दिवसामध्ये मिरजेचे सर्व 2 माजी महापौर आणि 10-12 नगरसेवक आणि कालच सावंत असतील किंवा भोसले असतील यांचा पक्षप्रवेश झाल्यावर निश्चितपणे मला असे आहे की महापालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल। आणि मी तर स्वबळाच्या दिशेनं माझा प्रचार चालू आहे।